बर नमस्कार. हा आवाज माझा नव्हता बरं का. कुठून तरी भंगतंय. आमच्या इथे नाही. आणखीन कोणाकडनं तरी भंगतंय. बर. आपल्या पॅटर्न प्रमाणे जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला बरोबर 20 जण जॉईन झालेले असतात. नंतर आणखीन होतात पुढल्या 2-3 मिनिटांमध्ये. पण बर, बॉल आता खरं तर तुमच्या कोर्टात आहे. त्या सायकलचं काय? म्हणजे पुढच्या माणसाचं नाही म्हणत आहे मी. नुसतं चाक रोलिंग असेल तर ते बॅलन्स्ड होतं. त्यावर कोणी विचार केलाय का? हो सर, विचार केला आणि थोडासा रिसर्च पण केला. त्यामध्ये त्याला गायरोस्कोपिक इफेक्ट आणि त्या फिनॉमिनालाच स्टेबिलिटी ऑफ गायरोस्कोप असं नाव दिलं आहे. पण त्याच्या मागचं एक्झॅक्ट कारण काय तर हे समजणं कदाचित फार अवघड आहे असं वाटतं. कारण त्याचा विविध पद्धतीने विचार केला, म्हणजे अँग्युलर मोमेंटम आणि टॉर्कची डायरेक्शन. मग समजा असा विचार केला की चाक जर गोल गोल फिरत असेल आणि ते थोडंसं तिरपं झालं तर त्याच्या अँग्युलर मोमेंटम मुळे किंवा टॉर्क मुळे अपोजिट फोर्स निर्माण होतो का, म्हणजे ग्रॅव्हिटीनुसार चाक खाली पूर्ण पडलं पाहिजे तर ग्रॅव्हिटीला अपोजिंग फोर्स असा निर्माण होतो का. पण त्याचं सुद्धा कुठे क्लिअर उत्तर नाही आहे. त्यामुळे अपॅरेंटली हा फिनॉमिना आहे इज मच देर इज मच मोर टू इट देन व्हॉट मीट्स द सरफेस. सोपं एवढं वाटत असेल तरी सुद्धा त्याला एक्सप्लेनेशन हे फार अवघड आहे असं. अदर देन सबस्टिट्यूटरी वर्ड्स, गायरोस्कोपिक इफेक्ट वगैरे मला डिटेल्स काही समजलं नाही. वापरून काही होत नाही, कारण शब्द वापरून काही कळत नाही. त्यामुळे हो बरोबर आहे सर, पण त्या शब्दांच्या पलीकडे त्याचं वास्तव्यात फोर्सच्या हिशोबाने कारण वेक्टर डायग्राम वरती असं काही मला सापडलं नाही आणि त्याचा विचार पण माझ्याकडनं झाला नाही. तर सापडलं नाही हे बरोबर आहे, पण मला म्हणजे हा कदाचित पिढीमधला फरक असेल. आता हातामध्ये जे टूल्स आहेत त्याच्यामुळे असेल ते. पण आत्ताच्या पिढीतल्यांचा म्हणजे माझा आरोप आहे हा तुमच्यावरती की ते पहिल्यांदा सर्च करून पाहतात, म्हणजे विचार करून नाही पाहत. हा सर, मी विचार केला आणि सर्च केला असं या सिक्वेन्स मध्ये मी काम केलं. बर, मग आता त्याच्या संबंधी मी आणखीन 1-2 प्रश्न विचारतो. ते उत्तर तुम्ही शोधायचे. पण माझा प्रश्न असा की सायकलचं जे टायर असतं ते फ्लॅट का नसतं, म्हणजे गोल का असतं? म्हणजे आता माझ्याकडे सायकलचं टायर नाहीये, पण ही रिंग आहे. याची एक जर का तुम्ही पाहिली खालनं तर ती अशी आहे. ती जर फ्लॅट असते अशी तर बॅलन्स करणं जास्तीत सोपं गेलं असतं का अवघड गेलं असतं? आणि मग जर फ्लॅट केल्याने जास्तीत सोपं गेलं असतं तर मग फ्लॅट का नसते टायर? ते सर कॉन्टॅक्ट सरफेस वाढला अवघड झालं असतं ना. घर्षण होऊ नये म्हणून ते गोल असतं. सरफेस कॉन्टॅक्ट वाढला की जास्ती ताकद लावायला लागली असती सायकल चालवायला. हा, फ्रिक्शन वाढलं असतं ही शक्यता आहे. पण मग कारच्या टायरचे फ्लॅट असतात खालनं, त्याला जास्ती एनर्जी लागावी असं थोडंच आहे. मला वाटतं वळताना जे चाक बाजूला होतं थोडं त्यामध्ये तर ते कारला तसं होत नाही आणि म्हणून तिथे गरज नाही. पण इथे ते झालं तर त्यामुळे जास्त म्हणजे त्यात जास्त फ्रिक्शनचा लॉस होईल असं मला वाटतं. आणि ते वळवणं सोपं नाही होणार, म्हणजे ते जे असं तिरपं झाल्यावर जे व्हायला पाहिजे. मग ते तिरपं झाल्यावर नक्की काय होतं सांगा? तिरपं झाल्यावर
म्हणजे ते इवन वळण्याचा आणि तिरप होण्याचा संबंध आहे काहीतरी, बरोबर ना? हो. हा, मग त्याचा तर इवन संबंध सरळ बॅलन्स. जाताना सुद्धा सरळ जाताना सुद्धा 3 हा. टाईपचे जे सायकल्स असतात. MTB असते, त्याचा ब्रॉड असतो, म्हणजे तुम्ही म्हणता तसं ते ऑलमोस्ट काय आडवं चपट फ्लॅट असल्यासारखं. माउंटेन टेरेन बाईक्स असतात त्याच्यापेक्षा कमी जाडीचे हायब्रिड बाईक आणि रोड बाईक जी असते त्याचं अगदी कमी असतं, म्हणजे छोटं असतं टायर. त्यामुळे ते फ्रिक्शनचा त्याच्यामध्ये आणि त्या चालवताना हा फरक खूप जाणवतो. अमाऊंट ऑफ एफर्ट्स पुटिंग. एफर्ट्स. अच्छा, म्हणजे एफर्ट, पॉवर. हा, पण मग तुमचे चालवण्यातले एफर्ट्स वाढले तरी बॅलन्स कमी होतात ना? बॅलन्स काय? बॅलन्सिंग मध्ये कमी होतात का एफर्ट्स, जर फ्लॅट असेल तर? सर स्लाइटली होत असणार. मला उलट वाटतं. स्लो सायकल चालवणाऱ्या माणसाला विचारायला पाहिजे. स्लो सायकल शर्यत जिंकणाऱ्या. रोड बाईक जी असते ज्याचं टायर एकदम छोटं असतं, त्याच्या कंपॅरिझन मध्ये MTBचं जे असतं ब्रॉड, तर आपण बॅलन्सिंगच्या दृष्टीने म्हणतोय नाही का? सो MTBला बॅलन्स जास्त चांगला असतो रोड बाईक पेक्षा. समजा सर ट्रकची चाकं जर लावली सायकलला तर तुम्हाला बॅलन्सच करायला लागणार नाही. ट्रकची चाकं लावली तर बॅलन्स करायला लागणार नाही, पण चालवणं अशक्य होईल. 2च चाकं असतात, कधी रोड रोलर उलटत नाही ना. चालवणं अशक्य होईल. वळवणं मला वाटतं जास्त अवघड होईल. वळवताच येणार नाही कदाचित. स्पीड कमी. वळवणं अवघड होईल, कारण हार्ले डेव्हिडसन बाईक आहे ती वळवणं अवघड असतंच. वळवणं का जातं? बर, पण आपण परत चालवण्याच्या सायकलकडे आलो. मुख्य विषय नुसत्या व्हीलचा आहे, एकच व्हील, आणि तुम्ही नुसता रोल करताय. त्याचं बॅलन्सिंग कसं होतं आणि त्याचा त्याच्या शेपशी संबंध आहे का, हा माझा प्रश्न आहे. जोपर्यंत मोमेंटम असतं तोपर्यंत ते बॅलन्स करतं. एक ठराविक मोमेंटम असतो तोपर्यंत ते बॅलन्स करत पुढे जातं आणि तो मोमेंटम संपला की ते घरंगळून पडतं. बरं, मोमेंटमचा आणि बॅलन्सचा काय संबंध? पण सर मोमेंटम हा फॉरवर्ड डायरेक्शनला असतो, वेरएज ग्रॅव्हिटी ही खालच्या डाऊनवर्ड डिरेक्शनला असते. सो दे आर ऑपोजिंग फोर्सेस. जिथे इफ द मोमेंटम इज ग्रेटर तर ते पुढे जाणार आहे. म्हणजे जो फोर्स, द फोर्स ऑफ मोमेंटम इज ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. बर, ते पुढे जात पडेल, म्हणजे इथं पडण्याऐवजी 4 फूट पुढे पडेल. हो, मग तसंच होतं. म्हणजे जेव्हा मोमेंटम कमी होतो तेव्हा ते पुढे जाऊन पडतं ऍट सम पॉइंट, जेव्हा मोमेंटम कमी होतो त्याचा. नाही, तसं बघायला गेलं तर इथे ग्रॅव्हिटीचा फोर्स हा कामच नाही करत. कारण जर ग्रॅव्हिटीच्या फोर्सने काम केलं तर ते खाली पडायला चालू होईल. ते बऱ्यापैकी डिस्टन्स हे सरळ जातं इग्नोरिंग ग्रॅव्हिटी. आणि भलेही त्याला मोमेंटमचा फोर्स असू दे, ग्रॅव्हिटीचा फोर्स हा अपोजिट नसतो, तो परपेंडिक्युलर असतो. त्यामुळे ते खाली पडलं पाहिजे ऍज इट स्टार्ट्स इट्स फॉरवर्ड जर्नी.
पण नाही ते हे सेंट्रिफ्युगेशनचं जे प्रिन्सिपल आहे की सेंट्रिफ्यूज मध्ये तुमचा जो फोर्स असतो त्याच्यामुळे तुमच्या वायर्स किंवा हे खाली पडत नाही बिकॉज देअर इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स ऑल्सो ऍक्टिंग. तर आय थिंक probably नाही, it's a ते combination centrifugal of all force those forces. नाही, इथे जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ना तो ऍक्सेसच्या डायरेक्शन मध्ये काम करणार. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स थोडक्यात काय काम करेल की जो स्पोक्स आहे स्पोक्स मध्ये टेन्शन निर्माण करण्याचं काम करेल इकडे सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याच्या पलीकडे काही करणार नाही. हो बरोबर आहे. तर आम्ही जेव्हा लहानपणी सायकलचं टायर काठीने असं फिरवत फिरवत न्यायचो, हो हो ते असं लडबडायला लागलं की पुन्हा त्याला थोडासा फोर्स दिला की ते आणखीन पुढे जायचं. बरोबर. याच्यामध्ये त्याला- काही शंका नाही की मोमेंटमचा काहीतरी संबंध आहे किंवा त्याच्या व्हेलॉसिटीचा स्पीडचा काहीतरी संबंध आहे, पण नक्की काय त्याचं बॅलन्सशी कुठे काय सर असं काही शक्य असेल का हा की चाक जेव्हा फिरतय हा तेव्हा तो जो पुढचा भाग आहे तो खालच्या दिशेने ग्रॅव्हिटी ओढते, हा कारण ते चाकाचं रोटेशन चालू आहे ना. जेव्हा त्याला मोमेंटम आहे तेव्हा ती ग्रॅव्हिटी जी आहे ती सेम प्लेन मध्ये ते टायरचा भाग खाली ओढते, पण मोमेंटम कमी झाला की मग ती साइड वाईज पण त्याला ओढायला लागते, त्यामुळे ते कडेला पडतं. जे थोडासा मोमेंटम आहे साईडला ओढणार ते कुठल्याही एका साईडला. आता ते हा. पुन्हा कसं ठरेल हा आणखीन अवघडच प्रश्न आहे. पण मी त्या ह्याच्यात ग्रॅव्हिटीचा फोर्स कमी जास्ती होतो का मोमेंटम प्रमाणे? नाही, तो तर constant ग्रॅव्हिटीचा राहणार. फोर्स नाही कमी होत, पण त्याची साईट ऑफ ऍक्शन बदलते का काय असं वाटतं कधीतरी. नाही, साईट ऑफ ऍक्शन बदलायचं काय कारण नाही, कारण साईडनी पण ग्रॅव्हिटी ऍक्ट कंटिन्युअस होतच होती ना. हो, पण ते जेव्हा चाक फिरतय तेव्हा ते पुढचा भाग जो पुढे खाली खाली येतो आणि मागचा भाग वर वर जातो ना, तेव्हा ते रोटेशन पुढे जातं. तशी काहीतरी ग्रॅव्हिटी काम करत असेल का आणि लॅटरली नसेल करत त्यावेळेला त्या चाकाच्या मोमेंटम मुळे, असं काही आहे का पॉसिबल? म्हणजे तुम्ही ग्रॅव्हिटीला चाक चकवत पुढे जातोय असं म्हणताय? हा, मी ग्रॅव्हिटीचा फायदा घेत ते टायर येस, मलाही असंच वाटतं. उभं राहणार नाही, पण ते जर का पुढे जात असेल तर उलट ती ग्रॅव्हिटी त्याला ओढते का काय. पण मग जो मागचा भाग टायरचा वर जातोय तिथे मात्र ग्रॅव्हिटी काय काम का करत नाही, हा असा आणखीन एक प्रश्न राहील. पण एक्झॅक्टली. थोडंच नाही कल्पना. ग्रॅव्हिटीचा प्रश्न फक्त तेव्हाच येईल ज्यावेळेस चाक तिरपं होईल थोडं. आणि ते तिरपं होत असणार, पण ते सेल्फ अडजस्टिंग राहतं. हा, तर मला असं वाटतं की त्याची अँग्युलर तरी ते सरळ हा, तरी ते सरळ होतं. तर यामध्ये समजा आपण असं केलं की पंखा फिरतो आहे, म्हणजे पंखा चालू केला, आपण टेबल फॅन चालू केला आणि त्याला मूवमेंट सुरू केली, तर तो जो काय व्हर्टिकल ऍक्सिस आहे त्यावर काहीतरी फोर्स येत असणार आहे. म्हणजे एखादं चक्र फिरत आहे ते समजा आपण राईट हँड रूलने त्याची डिरेक्शन काढली आणि आता ती जी डिरेक्शन आहे तो एक वेक्टर आहे आणि तो वेक्टर सुद्धा मी एका बाजूला फिरवायला लागलो, तर एक तिसरा एक फोर्स तयार होतो जो या ओरिजिनल वेक्टर आणि नवीन जी दिशा आपण ते हलवायला सुरुवात केली याला परपेंडिक्युलर दिशेला काम करत असतो. तर मला खरं ती डायग्राम अजून इमॅजिन नाही करतायत की ग्रॅव्हिटीच्या अपोजिंग फोर्स तो तयार होईल का. जर तसा डायग्राम पडायला लागलं, हा, ते होत नाही ऍडजस्ट, पण म्हणजे जे काही रूल्स आहेत त्याचे त्या वेक्टरचे ते काढण्याचे त्याला ते मिळत नाही बरोबर. पण एक्झॅक्टली ऑपोजिट बोला मॅडम, बोला. एक्झॅक्टली ऑपोजिट फोर्स असायची गरज नाही. जरी परपेंडिक्युलर फोर्स असेल मोमेंटमचा, तर तरी जर तो फोर्स जास्ती असेल ग्रॅव्हिटीपेक्षा, तर आय थिंक चाक हे पुढे जाईल.
हो बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण दिशा ती यायला हवी ना, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट दिशा यायला हवी, तर नाही, तो त्याला कारण फोर्स अप्लाइडची डायरेक्शन जी आहे, आता तुम्ही जे कोणतरी म्हणलं की काठीनी पुढे ढकलायचे, तर तो डायरेक्शन ऑफ फोर्स हा परपेंडिक्युलर आहे ग्रॅव्हिटीच्या. तुम्ही जर चाक वर फेकलं तर जसं वर जातं आणि मग खाली पडतं, तसंच ते पुढे प्रोपेल केलं की ते पुढे जातं आणि ऍट सम पॉइंट ग्रॅव्हिटी टेक्स ओव्हर, जर तो मोमेंटम हे झाला तर. असं मला वाटतं की जर तो फोर्स परपेंडिक्युलर आहे, तो फोर्स ग्रॅव्हिटीच्या ऑपोजिट असायची काही गरज आहे असं मला नाही वाटत. बरोबर आहे, तो ऑपोजिट असण्याची गरज नाहीये, पण ह्याच्यात कसं होतं की ऑर्थोगोनल असून नाही चालत तो 90 डिग्रीज. तो जर थोडा पण असता ना, समजा 70 डिग्री असता, तर मग त्याचा ग्रॅव्हिटीला अपोजिंग कॉम्पोनंट आपल्याला काढता येतो त्या फोर्सचा. हा तेच तेच. तर तो त्याचा कुठला कॉम्पोनंट पण ग्रॅव्हिटीला अपोज काढतायत. एक्झॅक्ट अपोजिट तुम्ही म्हणताय तसं असायची अजिबात गरज नाहीये, पण त्याचा कुठला तरी कॉम्पोनंट तरी अपोजिट डायरेक्शन मध्ये काढता आला पाहिजे. बरं, मग त्याचा अर्थ असा की तुम्ही जर टेकडी चढत असाल तर बॅलन्स करणं सोपं गेलं पाहिजे, उतरत असाल तर अवघड गेलं पाहिजे. तसं होतं आणि वेगळ्या कारणामुळे कदाचित. असं होतं म्हणजे सायकलवर म्हणताय तुम्ही? ओके, सायकल. हो, पण तसं होतं ना, म्हणजे इव्हन चालताना सुद्धा टेकडी जर आपण चालत चढत असलो तरी सेमच होतं की उतरताना. पण सायकलवर सुद्धा बॅलन्सिंग डाऊनहिल हे जास्ती डिफिकल्ट असतं अपहिल पेक्षा. सर उलट म्हणतायत. डाऊनहिलला स्पीड खूप मिळते ना, त्यामुळे बॅलन्सिंग नेहमी त्या पद्धतीने इझी वाटतं. नाही, डाऊनहिल बॅलन्सिंग डिफिकल्ट असतं जास्ती सायकलवर. करेक्ट. मला तर अपहिल डिफिकल्ट वाटतं, कारण अपहिलला स्पीडच मिळत नाही. हा, मलाही असंच वाटतं. नाही, जिथे स्पीड जास्त, डाऊनहिलला स्पीड जास्त, तिथे बॅलन्सिंग कठीण. बॅलन्सिंग सोपं होतं, मे बी सायकल मॅनेज करायला अवघड जाऊ शकतं, पण मॅनेज करायला अवघड जातं, पण बॅलन्सिंग सोपं असणार आहे. जर प्लेन रोड असेल, अगदी प्लेन, आणि मध्ये कोणीच येणार नाहीये असं जर आपल्याला खात्रीशीर माहित असेल तर बॅलन्सिंग सोपं जाईल. पण हे तुम्ही डिफरन्स कसं काढा, म्हणजे व्हॉट इज मॅनेजिंग अ सायकल अँड व्हॉट इज बॅलन्सिंग? म्हणजे माझ्यासाठी सिमिलर ना. हा, कंट्रोल आणि फक्त ग्रॅव्हिटी रिलेटेड त्याचा जो फॉल असतो तो नाही होऊ देणं. हा, मॅनेजिंग म्हणजे समजा ब्रेक कंट्रोल आणि बॅलन्सिंग, लेफ्ट राईट टर्न लोकांना अवॉइड करणं आणि कंट्रोल फील करणं, त्यालाच आपण बॅलन्सिंग म्हणतोय ना इथे. म्हणजे दॅट इज व्हॉट यू आर कॉलिंग बॅलन्स. सर जे इथे बॅलन्सिंग विचारतायत आपल्याला, ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटी फॉल प्रिव्हेंट होणं असं मला घेऊन चाललोय मी. बरोबर. मी कंट्रोलच्या दृष्टीने बॅलन्सिंग वापरला. म्हणजे ओव्हरटेकिंग करून ते पुढच्याला थांबवायचं, मागच्याला, आणि कोण आधी पाय टेकतंय असं हे करायचं. म्हणजे स्टेडी सायकल वरती सुद्धा प्रत्येकाची कपॅसिटी कमी जास्त आहे बॅलन्सिंग करण्याची. इंडिव्हिज्युअल त्या माणसाचं सुद्धा काहीतरी स्किल असेल ते इनहेरिटेड. हा, पण तुम्ही परत माणसाकडे येत आहे. त्याची गरज नाही. आपण नुसतं चाक रोल केलं तरी एक्झॅक्टली, नुसतं चाक रोल केलं तरी, म्हणजे मी अनुभव घेतलेला असा की एखादं चाक थोडं हेवी जोरात फिरताना आपल्या हातात जर धरलं आणि त्याची डिरेक्शन त्या ऍक्सिसची चेंज करायला गेली तर देयर इज अ फोर्स. म्हणजे त्याचं एक खेळणं पण असतं की ते थोडंसं असं तिरकं करताना यू फील द फोर्स. आय थिंक दॅट फोर्स इज व्हॉट इज बॅलन्सिंग अगेन्स्ट ग्रॅव्हिटी समहाव टू मेंटेन दॅट डिरेक्शन. हो, आणि त्या फोर्सचं नाव त्यांनी गायरोस्कोपिक इफेक्ट फोर्स असंच ठेवलं आहे. म्हणजे नामकरणच केलंय त्या फोर्सचं. त्या फोर्सचा बेसिक कॉम्पोनंट मध्ये अनालिसिस नाही करता येते. आणि हा फोर्स म्हणजे टॉपला भवऱ्याला पण ऍप्लिकेबल असतो ना, जो भवरा स्पिन होतो जमिनीवरती, त्याला पण एक्झॅक्टली हाच फोर्स ऍप्लिकेबल. करेक्ट. त्यामुळेच तो तिरका जरी झाला तरी इट अगेन moves in the other direction slowly. रस्त्यावर वळणाला सुद्धा असा एक टेपर दिलेला असतो, तो तेवढ्यासाठीच असतो.
हा, त्याला अँगल ऑफ बँकिंग म्हणतात. पण म्हणजे त्याचा हेच असतो की गाडी टॉपल होऊ नये म्हणूनच असतो तो. हा, टॉपल होऊ नये असतो वळणावर. सेंट्रिफ्युगल फोर्स साठी आहे. हो, बरोबर. हा, बरोबर. बरं, ठीक आहे, चालू दे. अवे फ्रॉम द टॉपिक सर, जस्ट वन लास्ट थिंग, थोडस अवे फ्रॉम द टॉपिक. नाही गेलं तुझं बोलणं. बरं, आता ऐकू येतंय? मी म्हटलं पृथ्वी पण आता अंतरिक्षात फिर स्पीड आहे आणि त्याला पण एक अँगल आहे. नाही जातंय बोलणं तुझं अजून. मला मे बी इथे रेंज नाहीये, मी फक्त ऐकतो. नाही आता येत नाही. टाईप मे बी. हा, तू टाईप कर, बघूया चॅटवरती काही दिसतंय का बघूया. बर, हे इनिशिएट झालंय, तुम्ही त्याच्यावर अजून विचार करा. पण मी म्हणतो त्या गोष्टीचा विचार करा की मोमेंटम कमी झाल्यानंतर दोन गोष्टी होतात की एक तर ते डुबडुबायला लागतं, म्हणजे कधी उजवीकडे आणि मग परत डावीकडे जातं, मग परत उजवीकडे जातं. तर याचा अर्थ डुबडुबतं. आणि त्याच्याही पुढची अवस्था म्हणजे ते एका बाजूनी गोल गोल फिरतं आणि मग पडतं. आणि ह्या गोष्टींचा विचार करा आणि याचा त्या टायरच्याशी पण काही संबंध आहे का, या गोष्टीचा विचार करा. अवघड नाहीये खरं उत्तर याचं, पण अवघड शब्द नाही वापरले तर सोपं जातं. एनिवे, तर हे ठीक आहे, कंटिन्यू करू आपण पुढच्या वेळेस. पण ह्याच्यावरून हा विषय निघाला म्हणून की ही गोष्ट समजणं, ही गोष्ट सांगता येणं, ह्याच्यामध्ये फरक आहे. तो फरक तुम्हाला जाणवणार आहे हे या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देताना. आणि एखादा असा शब्दाला काय शब्द वापरलास तू, काय गायरेशन, गायरोस्कोपिक इफेक्ट. ओके, तर गायरोस्कोपचा असा काही वापरला की हे त्याचं उत्तर आहे असं काहीतरी एक भास म्हणा, भ्रम म्हणा निर्माण होतो आणि तो चालतो. म्हणजे बऱ्याचदा त्यांनी काम भागतं. विशेषतः आपली जी काही परीक्षा पद्धत आहे त्याच्यामध्ये तर कामच भागतं, कारण तिथं तुम्हाला फक्त शब्द माहिती आहेत की नाही एवढंच बघितलं जात असतं. पण याचा नॉलेज ट्रान्समिशनशी संबंध असा आहे की आपण कुठली तरी गोष्ट एखाद्या शब्दात पकडत असतो आणि त्याशिवाय आपल्याला दुसऱ्याशी बोलता येत नाही. दुसऱ्याशी बोलायला किंवा आपल्याला जी माहिती आहे ते दुसऱ्याला समजावून सांगायला आपल्याला काहीतरी शब्द लागतात आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचतो. किंवा आपण जे शिकतो ते सुद्धा आपण कोणाकडून तरी त्या शब्दामधून शिकतो. त्याच्यामध्ये ही कॉम्परेशनची ऍक्ट आहे की यू आर ट्राइंग टू कॉम्प्रेस more knowledge, more experience into a limited number of words. मग ज्यांनी ते ऐकलं त्यांनी ते परत अनपॅक करायला पाहिजे आणि ते अनपॅक करून परत त्याच्या मनामध्ये काहीतरी त्याचं अर्थ उमटलं पाहिजे. पण त्याचा हेतू सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणजे तो अर्थ उमटण्याची खरंच आवश्यकता आहे का, कारण तुम्ही त्याच्याकडून परत अपेक्षा करता आहात. तर तुम्ही त्याच्याकडून परत त्यांनी त्याच शब्दात मांडावा अशी अपेक्षा करत असाल तर ते अनपॅक होण्याची आवश्यकताच नाहीये. तो पॅक ठेवू शकतो आणि तसंच ते पॅकेज एकाकडून घेतलं दुसऱ्याला सुपूर्द करू शकतो. हे आपल्या सगळ्या सिस्टीम मध्ये होतं. म्हणजे सगळ्या हे एज्युकेशन सिस्टीम मध्ये हे होतं की काहीतरी पॅकेज केलेलंच तुम्हाला मिळतं आणि ते पॅकेजच तुम्ही पास करता, तुम्ही ते अनपॅक करतच नाही. अनपॅक करण्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी आहे, येणार आणि ती यायला पाहिजे. म्हणजे तोच शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात जी इमेज तयार होते किंवा जे काही इम्प्रेशन तयार होतं ते प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. म्हणजे त्याच शब्दाने सगळ्यांना सारखं कळतं असं नाहीये आणि ते शक्य पण नाही.
तर अनपॅक करून परत प्रत्येकाच्या मनातलं त्याचं अंडरस्टँडिंग वेगळं असतं. मग हा, तर मी तर सब्जेक्टिव्हिटी हा शब्द वापरला, पण नक्की सब्जेक्टिव्हिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय? तर ज्या वेळेला सम प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट इज इंडिपेंडेंट ऑफ द ऑब्झर्वर, तेव्हा त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. जेव्हा जेव्हा ऑब्झर्वर अफेक्ट द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट त्याला सब्जेक्टिव्ह म्हणायचं. डेफिनेशन इतकी सरळ आहे की काय ह्याची लांबी काय 6 इंच आहे, कुणीही मोजली तरी ती 6 इंचच असणार आहे, तर मग ते ऑब्जेक्टिव्ह झालं. पण जर हे गोड आहे, ही गोष्ट इतकी ऑब्जेक्टिव्ह नाहीये, कारण किंवा हे सुंदर आहे हे ऑब्जेक्टिव्ह नाहीये, याचं कारण असं की द ऑब्झर्वर इन्फ्लुएन्सेस. कोणी ऑब्झर्व केलं ह्याप्रमाणे त्याला सुंदर म्हणायचं की नाही, याला काय सब्जेक्टिव्हिटी याला म्हणतात की द ऑब्झर्वर डिसाइड्स, ऍटलीस्ट पार्टली डिसाइड्स द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. तर पहिल्यापासून आपल्याला असं सांगितलं जातं की विज्ञानाचा प्रयत्न हा ऑब्जेक्टिव्ह नॉलेजचा आहे, विच इज सायकोलॉजिकली इम्पॉसिबल. कारण तुम्हाला जर का एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर कुठेतरी तुमच्या मनामध्ये त्याची इम्प्रेशन्स क्रिएट होतात विच आर सब्जेक्टिव्ह. कारण तीच गोष्ट ऐकल्यानंतर 2 लोकांच्या मनामध्ये किंवा 2 लोकांच्या मेंदूमध्ये एक्झॅक्टली तीच प्रोसेस होणार नाहीये, प्रत्येकाची वेगळी असणार आहे सब्जेक्टिव्हिटी इन्व्हॉल्व. पण मग आपण ऑब्जेक्टिव्हिटीचा आग्रह अशासाठी धरतो की कुठेतरी त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण वेगळाच म्हणतोय असं म्हटल्यानंतर त्यातून काहीच निघणार नाही. त्यामुळे ते कुठेतरी सामायिक करण्यासाठी आपण ऑब्जेक्टिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करतो. पण ऑब्जेक्टिव्हिटी कम्स ॲट अ कास्ट, आणि ऑफन द कास्ट इज इन टर्म्स ऑफ काय द कास्ट इज सायकोलॉजिकल. ते मला समजले हा जो फील आहे आणि ते कुठल्या प्रकाराने अप्लाय करणार आहे त्याप्रमाणे माझं समजणं बदलतं. हा फील जाऊन उपयोग नाही. म्हणजे वी नीड बोथ. वी नीड ऑब्जेक्टिव्हिटी फॉर कम्युनिकेटिंग सायन्स, कारण एका शब्दाचा अर्थ प्रत्येकाने जर का वेगवेगळा घेत राहिला तर काहीच कम्युनिकेशन होणार नाही. सो देअर नीड्स टू बी सम ऑब्जेक्ट. या शब्दाचा अर्थ असा असला पाहिजे, त्याच्यात कुठेतरी काहीतरी कॉमन मिनिमम असलं पाहिजे आणि दॅट शुड बी ऑब्जेक्टिव्ह. पण खूप लोकांनी असं म्हटलंय, आणि माझं गणित अत्यंत वाईट होतं बरं का शाळेत असताना, आणि त्यानंतर केव्हा तरी मला असं समजलं की अरे बायोलॉजीमध्ये गणित, मला बायोलॉजी आवडायची म्हणून मग मला गणित आवडायला लागलं. आणि नंतर आता माझं 50% अधिक काम हे मॅथमॅटिकल बायोलॉजीमध्ये. पण तेव्हा मला अर्थात गणित आवडायचं नाही, त्यामुळे इक्वेशन आवडायची नाही. ती आवडायला लागल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे तेच इक्वेशन आपल्याला 5 वर्षापूर्वी कळलं होतं त्याच्यापेक्षा आज वेगळं कळत आहे. म्हणजे हा फील कवितेपेक्षा वेगळा नाही. कवितेमध्ये असं होतं की आपल्याला तीच ओळ 5 वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर का आपण वाचली किंवा ऐकली तर त्याचे वेगवेगळे अर्थ जाणवतात. आणि ही गोष्ट इक्वेशनच्या बाबतीतही होऊ शकते. ही एक गोष्ट एखाद्या लॉच्या बाबतीत होऊ शकते, तेव्हा त्याचे नवीन अर्थ परत जाणवतात जेव्हा तुम्ही वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याच इक्वेशनचा विचार करता त्यावेळेस. मग ही सब्जेक्टिव्हिटी आहे आणि ती आवश्यक आहे. पण मग आपण ऑब्जेक्टिव्हिटीचा आग्रह का धरतो किंवा आपण असं का समजतो लॉ हा ऑब्जेक्टिव्ह आहे? तर याचं कारण एकमेव कारण असं आहे की त्याच्याशिवाय कम्युनिकेशन शक्य नाही. म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी ही कम्युनिकेशनची नेसेसिटी म्हणून येते. पण अंडरस्टँडिंग ऑफ सायन्स कॅनॉट बी फुल्ली ऑब्जेक्टिव्ह. इट हॅज टू बी सब्जेक्टिव्ह एलिमेंट त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, कारण त्याच्याखेरीज तुम्हाला ते समजलं असं म्हणताय. आणि तत्वतः शक्य नाही की प्रत्येक माणसाला तेच आणि तसंच समजलंय, जरी ते तोच लॉ असला, तेच इक्वेशन असलं. मग ऑब्जेक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन द पर्पज. तुम्हाला जर का अशा अपेक्षा असेल की
हे इक्वेशन असंच्या असं लिहिलं जावं किंवा ही डेफिनेशन अशीच्या अशी लिहिली जावी, तर ते खूप आहे. आणि शिक्षक हेच करतात आणि विद्यार्थी तेच करतात की हे एक्झॅक्टली अशा शब्दामध्ये लिहिलं की काम झालं. अँड देन यू फॉरगेट अबाउट द सब्जेक्टिव्ह स्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट. आणि हे द ऑब्सेशन ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी इज सो मच की तुम्ही जर का त्याच्यामध्ये तुमच्या लिखाणामध्ये जर का सब्जेक्टिव्हिटी राहिली तर हे कारण ते रिजेक्ट करायला लोक वापरू शकतील. नाही, याचा अर्थ, याचे दोन अर्थ होऊ शकतात या वाक्याचे, म्हणजे मग ते वाक्य आम्हाला नको, ते बरोबर नाही. हा क्वांटम फिजिक्स मध्ये हा वाद परत आला, अनेक वर्षानंतर परत आला, अनेक वर्षापूर्वी आला, पण त्याच्या आधी अनेक वर्षानंतर परत आला की तुम्ही सब्जेक्टिव्हिटी परत आणताय का. तर ऍक्च्युअली सब्जेक्टिव्हिटी कधी गेलेलीच नव्हती आणि ती जाणार नाही. मग याचा अर्थ असा की आपल्याला कुठेतरी दोन्हीचा बॅलन्स म्हणा किंवा दोन्ही मधला ऑप्टिमम काढला पाहिजे की वी ऑल्सो नीड ऑब्जेक्टिव्हिटी आणि वी ऑल्सो नीड टू बी सब्जेक्टिव्ह अबाउट हाऊ वी अंडरस्टँड समथिंग. ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. ही गोष्ट दोन्ही म्हणजे शिकण्यामध्ये सुद्धा हीच अवघड गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष रिसर्च मध्ये सुद्धा ही गोष्ट आहे की तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्हिटी पण पाहिजे आणि सब्जेक्टिव्हिटी पण पाहिजे. हे कसं जमणार. तर ते शेवटी प्रॅक्टिसनी लोकांना म्हणजे आपल्याला ते जमलंय का आणि ते कसं जमलंय हे समजत असतं असं नाही, पण तरी ते जमतं. आणि खूप लोक, पण प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे मोजतो. ही सब्जेक्टिव्हिटीच आहे, पण प्रत्यक्षात काम करणाऱ्याला कुठेतरी या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स साधणं आवश्यक असतं आणि तो साधतात. एनिवे, तर आपण मागे हे लँग्वेज आणि नॉलेज बद्दल बरंच बोललो होतो, पण सुद्धा सुटून गेला होता की लँग्वेज इज अ मीन्स टू प्रोव्हाइड अ कॉमन प्लॅटफॉर्म की ज्याच्यावरती लोकांचं अंडरस्टँडिंग एकत्र येऊ शकेल आणि एका पिढीकडून दुसऱ्याकडे किंवा समजले त्याच्याकडून ज्याला न समजले त्याच्याकडे जाऊ शकेल. पण ते तसं जात नाही. परत प्रत्येकाचं त्याचं ग्रामिंग आणि त्याचं अंडरस्टँडिंग वेगळं असतं. रंगांचा अनुभव सर कशा आपण म्हणजे आपण लाल रंगाबद्दल बोलू शकतो, पण तरीही प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असेल मे बी. तर मग तिथे ते कसं होतं की सब्जेक्टिव्हिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी. तर एक गोष्ट की तुम्ही जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकता त्यावेळेस त्याचं एक काहीतरी मेंटल रिप्रेझेंटेशन तुमच्या नर्वस सिस्टीम मध्ये तयार होतं. त्या गोष्टीचं मेंटल रिप्रेझेंटेशन सगळ्यांमध्ये सारखं असत नाही, पण परत ते कॉमन का होतं की ते रिप्रेझेंट परत तुम्ही त्याच पद्धतीने करता कम्युनिकेट करताना. म्हणून आपल्याला असं वाटतं की लाल म्हणजे सगळ्यांचं, लाल परसिव्ह करण्याची न्यूरोबायोलॉजी प्रोसेस सगळ्यांची एकच असेल तर ती एकच नसते, वेगवेगळी असते. पण तरी तुम्ही लाल या शब्दावर एकत्र येता किंवा हे जे असोसिएशन आहे लाल रंग आणि लाल हे असोसिएशन वेगवेगळ्या प्रकारांनी पण सगळ्यांचं तेच होतं. इंटरेस्टिंग. मग लाल म्हटलं की त्याच्याबरोबर आपली इतर अनेक असोसिएशन असतात. मग कोणाला त्याच्याबरोबर खाण्याचं काहीतरी आठवेल, कोणाला तरी रक्त आठवेल, कोणाला तरी पेंटिंग आठवेल. इकडच्या असोसिएशन परत आणखी वेगवेगळे असतील. आणि हेच आहे की एक शब्द म्हटल्यानंतर आपण लगेच त्या शब्दाच्या अर्थाला थांबत नाही, लगेच असोसिएशन त्याच्याबद्दलची मनात ते सुरू होतं, ती प्रोसेस सुरू होते. लाल म्हटल्यानंतर तुम्हाला काय काय आठवतं तर प्रत्येकाला वेगळं आठवतं. बरोबर सर. हा जो सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह हा प्रश्न आता आपण इथे डिस्कस करतोय
तर सुयोगच्या विषयावरती आपण जेव्हा चर्चा केली की सायंटिफिक नावं का झाली, तर मी मेगलायमा मलबारिका म्हणलं की सगळ्या लोकांना तो काय पक्षी असावा हे कळावं म्हणून त्या लोकांनी ते नोमेनकल्चर तयार केलं असं मला वाटतं. की एकच की मी एखाद्या पक्षाचं सायंटिफिक नाव सांगितलं की तो ग्रीसमध्ये माणूस असू दे, आफ्रिकेत असू दे, नाहीतर आणि कुठेही असू दे, तर त्या माणसाला तो पक्षी कळावा म्हणून हे भाषेचं तत्व आहे. याच्यामध्ये सायंटिफिक असं वेगळं काही नाही. मुळात भाषेचं तत्वच हे आहे की एक शब्द उच्चारल्यानंतर सगळ्यांना ते सारखंच कळावं. हो हो, सायंटिफिक काही नाहीच त्याच्यात, पण सगळ्यांना समजावं अशासाठी ते लोक लॅटिन भाषा त्यांनी वापरली. नुसतं तेवढंच नव्हतं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की सोशल, आणखीन त्याच्यात तुमची हायरार्की आणि प्रेस्टीज या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. एक जसं एक ब्राह्मण्यवादाचा की हा माणूस पंडित का, तर तो संस्कृतमध्ये खाडखाड मंत्र म्हणू शकतो. त्याचा अर्थ त्यालाच कळायलाच पाहिजे असं नाही. खाडखाड म्हणू शकला तर तो पंडित झाला. तर हे एलिमेंट पण त्याच्यामध्ये कुठेतरी आहे. विशेषतः मेडिसिन मध्ये त्याला ऍप्लिकेशन पण आहे. ते असं की पेशंटला कळणार नाही असं काहीतरी तुम्हाला एकमेकांमध्ये, म्हणजे डॉक्टरांना समजा एकमेकांशी, किंवा डॉक्टर नर्स आणखी त्या स्टाफ मध्ये तुम्हाला एकमेकांशी काहीतरी बोलायचं आहे पण ते पेशंटला समजू नये असं वाटतंय, तर तुम्ही काहीतरी वेगळे शब्द वापरले पाहिजे. त्याचं ऍप्लिकेशन झालं. पण त्याच्यामध्ये मग अशा गोष्टी निघतात की वास्तविक काही अर्थ कळलेला नसतो, पण तो शब्द उच्चारला की काहीतरी कळलंय असं असा भास निर्माण होतो. मेडिसिन मध्ये इडिओपॅथिक असा एक शब्द वापरतात. तर इडिओपॅथिकचा अर्थ असा की मला काही कळलेलं नाही, तुलाही काही कळलेलं नाही, कोणालाच कळलेलं नाही. पण इडिओपॅथिक हा शब्द वापरला की मग ऐकणाऱ्याला वाटतं की अरे ह्यांना काहीतरी कळलंय. सर झोनेरिझम हे एक्झॅक्टली ह्याच बेसिसवर, ह्याच्यावरच बेस्ड आहे की इट इज एकच गोष्ट वेगळ्या अर्थाने ती परसिव्ह दुसऱ्याला वेगळ्या अर्थाने कम्प्लिटली होईल अशी पुट फॉरवर्ड करणं. तर आय थिंक इट इज व्हेरी रिलेटेड टू हे सब्जेक्टिव्हिटी ऍक्च्युली. हो ते तर आहेच. कारण मुळात झोनेरिझम मध्ये कुठलीही गोष्ट चुकीची सांगितलेली नसते. म्हणजे खरंच बोललेलं असतं, पण ते खरं अशा तऱ्हेने बोललेलं असतं की तुमचं चुकीचं, म्हणजे खरं बोलून फसवणं थोडक्यात झोनेरिझम मध्ये. आणि इथं आपण जे म्हणतोय ते थोडंसं वेगळं आहे. ते फसवणं नाहीये, पण त्या शब्दांचा पर्पज असा आहे की तुम्हाला खूप काही कळतं असं न समजणाऱ्याला वाटणं, किंवा त्याला समजून न देता तुम्हाला एकमेकांशी बोलता येणं, असे काही त्याचे पर्पज आहे. ही गोष्ट अवघड भाषा वापरण्यामध्ये माणसाच्या सायकोलॉजीमध्येच हे खूपदा येतं की मी विद्वान आहे हे दाखवायचं असेल तर माणूस अवघड वापरतो. मग ती लॅटिनच असायला पाहिजे असं नाही, पण आणि सामान्य माणसाची अशी रिॲक्शन असते की अरे हे ग्रेट असलं पाहिजे बरं का, कशावरून ग्रेट असलं पाहिजे, मला काही कळत नाहीये, त्याचा अर्थ ते ग्रेट असलं पाहिजे, ही ऐकणाऱ्याची पण रिॲक्शन असते. आणि मग बोलणाऱ्याला त्याचा फायदा. या कारणासाठी अवघड शब्द वापरायचे असा पायंडा खूप पूर्वीपासून आहे. आणि तो संस्कृतीपणे बदलतो, म्हणजे शब्द अवघड कसे करायचे हे बदलतं, पण शब्द अवघड केले तर तुम्ही ग्रेट आहात हे एक एलिमेंट त्याच्यामध्ये डेफिनेटली आहे. एवढं एकच आहे अजिबात नाही, पण हे एक एलिमेंट त्याच्यामध्ये कुठेतरी नक्की. शशी थरूरची भाषणं, हो भाषणं लिहिणं दोन्ही. पण सर हे इंटरेस्टिंग आहे की मनुष्य जातीमध्ये जो कोण असं इम्प्रेशन क्रिएट करू शकतो की तो विद्वान आहे त्याला भाव दिला जातो. म्हणजे
इंटरनल कंबशन इंजिनची सायकल मी एक्सप्लेन करतो म्हटलं एका कॉम्प्लिकेटेड लँग्वेज मध्ये, तर मला भाव मिळू शकतो. आणि इंजिन मला बनवून डेमॉन्स्ट्रेटच केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही. उलट मी इंजिन बनवलं तर कदाचित कमी भाव मिळेल, पण त्याचा मी गाजावाजा केला तर जास्त भाव मिळेल. तर हे मला फार म्हणजे इंटरेस्टिंग बिहेवियर वाटतं ह्युमन स्पीशीजचं, की हाऊ दे गिव्ह व्हॅल्यू टू पर्सन हू डेमॉन्स्ट्रेट्स दॅट ही हॅज नॉलेज विच ही मे नॉट हॅव ऍक्च्युअली. मेजॉरिटी मॅनेजमेंटचं फील्ड याच्यावरच तर चालतं. हो, एक्झॅक्टली. कशाचं? मॅनेजमेंटचं चालतं, पण अलीकडे सायन्सचं पण असं चालतं हे मला कळायला लागलंय. म्हणजे इस्पेशली शेवटी सगळ्यामध्ये जे हायर अप यू गो तेवढं जास्त मॅनेजमेंट येतच. यू कांट गेट अवे फ्रॉम दॅट. तर हा फिनॉमिना इंटरेस्टिंग आहे, म्हणजे स्टडी करण्यासारखा. कुठेतरी मला असं वाटतं की हा फिनॉमिना हा याच्यासारखा आहे, डिस्प्ले सारखा आहे. हा, एक्झॅक्टली. मी म्हणत आहे की कॉस्ट बेनिफिट रेशिओ ह्याच्यामध्ये पण वर्क करत असेल ऍट सम पॉइंट. बरोबर, पण ते बेनिफिट कधी, जर का लोकांनी भाव दिला तर बेनिफिट आहे ना. तर हे जे भाव देणं आहे, तर हे मला असं वाटतं की काय सेक्शुअल डिस्प्लेज किंवा अशा प्रकारचे डिस्प्लेज असतात, त्याच्यामध्ये काय असतं की एनी आर्बिट्ररी कॅरेक्टर इज डिस्प्लेड, जस्ट दॅट कॅरेक्टर शुड कॉस्टली. तर तुम्हाला करायला अवघड आहे ती तुम्ही करू शकता आहात. एवढी गोष्ट भाव मिळायला पुरेशी आहे. आणि ती व्हॅल्युएबल असेलच असं काही नाही, फक्त व्हॅल्युएबल कॉस्टली आहे. सर, आय थिंक मला असं वाटतं की आपण हे जे शिकवण्याबद्दल कीवर्ड्सच्या यूज बद्दल बोलत होता, की शिकवणाऱ्याला पण त्याचा अर्थ खरंच कळतो का, हा डाऊटच आहे. कारण एखादी गोष्ट समजायला त्याच्यामध्ये खूप जास्ती वेळ आणि कॉस्ट इनपुट खूप जास्ती असतो. वेअरएज युझिंग कीवर्ड्स इज लो कॉस्ट. तर इफ एव्हरीवन इज वर्किंग ऑन अ लो कॉस्ट कीवर्ड इनपुट, तर त्याला महत्व देणं वुड बी इझियर. कारण सगळ्यांनीच अशा गोष्टीला महत्व द्यायचं की ज्याच्यात इनपुट कॉस्ट खूप कमी आहे आणि त्यांनी बेनिफिट सगळ्यांचाच जास्ती होतो आणि कॉस्ट कमी असते. हे अगदीच पटतं. म्हणजे हे बरोबर की कॉस्ट बेनिफिट कडे सगळेच जण नेहमीच बघत असतात. तर द बेनिफिट डिपेंड्स ऑन द पर्पज. माझं पर्पज फक्त दुसऱ्याला इम्प्रेस करणं एवढंच असेल किंवा परीक्षेत मार्क मिळवणं एवढंच असेल, तर मग ते समजण्याची कास्ट घालण्याची मला काहीच आवश्यकता नाहीये. पण खरोखरच जर काय इंजिन बनवायचं असेल तर मला ते समजलं पाहिजे ना, त्याशिवाय मला नाही बनवता येणार. तुमच्या डोळ्यासमोरचं पर्पज काय आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. पण ऍट एव्हरी लेवल पीपल आर ट्राइंग टू सेव्ह द कॉस्ट. म्हणजे हे अगदी रिसर्च मधलं उदाहरण देतो की एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला फॅकल्टी सिलेक्शन करायचं, तुमच्याकडे शेकडो ऍप्लिकेशन्स येतात आणि तुम्हाला चांगली फॅकल्टी सिलेक्ट करायची. शक्यच नाही हो प्रत्येकाचं काम वाचणं आणि ते काम चांगलं आहे की नाही ठरवणं. मग काय बघतात लोक, नेचर सायन्स मध्ये पब्लिश केलंय का, काय केलंय, जाऊ दे मरू दे, त्याच्याशी आपला काही संबंध नाही, केलंय ना पब्लिश, मग याने काहीतरी क्रिएट केलं. अगदी म्हणजे त्या लेव्हलला सुद्धा, टॉपमोस्ट रिसर्च लेव्हलला सुद्धा अशी कॉस्ट वाचवण्याकडे सगळ्यांचा कल असतो. आणि आय थिंक तो फीडबॅक जो आहे की तो डिसिजन चुकीचा आहे, त्या माणसाचं सिलेक्शन, याला बराच वेळ असतो. त्यामुळे मे बी फीडबॅक लूप इतका फास्ट नसल्यामुळे ते चालून जात असेल किंवा. पण ह्याच्यामध्ये काय म्हणतो की द एरर इज इम्बॅलन्स, द एरर इज वन साइडेड. म्हणजे तुम्ही चांगल्या जर्नलमध्ये पब्लिश करण्याला महत्व दिलं तर तुम्ही अगदी फालतू माणूस सिलेक्ट करण्याची शक्यता कमी असते, पण एखादा खूप चांगला माणूस वगळण्याची शक्यता खूप जास्त असते. बरोबर. म्हणजे यू अर्न ऑन वन साइड, यू डोंट अर्न ऑन द अदर साइड. राईट.
पण मगाशी तुम्ही जे म्हणलात ना की खरंच जर इंजिन बनवायचं असेल तर त्याच्यासाठी ती कॉस्ट लागते. तर आता शिकवताना पण असं हे असतं की जो टीचर खरोखर मुलांना एफर्ट्स घालायला लावतो तर त्याची कॉस्ट खूप जास्ती असते. वेरॅज ऍज समवन सेड की फीडबॅक कम्स व्हेरी लेट, म्हणजे जेव्हा तो स्टुडंट पास आउट ऑलमोस्ट अनेक वर्षांनी पास आउट होऊन कुठेतरी त्याला रिअलाइज होतं की हा दिस टीचिंग मेथड वॉज रिअली हेल्पफुल, तर तोवर ती कॉस्ट इनपुट चा हे खूप जास्ती असतो फॉर अ टीचर. वेरॅज टीचरलाही काही येत नाही आणि स्टुडंट्सलाही काही येत नाही पण खूप मार्क मिळतात, चा फीडबॅक तो टीचर खूप छान आहे हा लगेचच त्याच सेमेस्टर मध्ये मिळतो. तर आय थिंक दॅट फीडबॅक प्रॉब्ली रिअली प्लेज अ की रोल. हा, काही टाईपचा उशिरा मिळतो, काही लगेच मिळतो सुद्धा. म्हणजे असं नाहीये की लगेच मिळतच नाही, पण उशिराने बराच मिळतो, उशिराने बराच मिळतो, ही गोष्ट खरी. मला एक गंमत म्हणून सांगतो, झाली 10 वर्ष या गोष्टीला, पण मला कोणाच तरी फोन आला होता त्यावेळेस की, आणि तो फोन असा होता की सर इडियट बघितलं आणि तुमची आठवण झाली. तर ते 3 इडियट्स वर म्हणायचं होतं, पण इडियट पाहिला आणि तुमची आठवण झाली, हा फीडबॅक होता, मला खूप आवडला. सर पण ह्या कॉस्ट बेनिफिटच्या सततच्या विचारांनी सगळ्याच क्षेत्रांमध्ये एक डिग्रेडेशन, दर्जा घसरणं हे होत नाहीये का? होत आहे असं म्हणता येईल का? आता कास्ट बेनिफिटचा विचार आपल्याला इनेट आहे, म्हणजे तो करायचा नाही असं आपण ठरवलं तर ते फार अवघड आहे. म्हणजे मुळात आपण कास्ट बेनिफिटचा विचार करतोच, नॅचरली मनात येतो. मग त्याच्यावर मात करून आपल्याला काही करायचं आहे का, तर त्यासाठी खूप जास्त एफर्ट घ्यावे लागतात. हा, पण तेच तुम्ही जे म्हणालात की अगदी टॉपमोस्ट रिसर्चर्स आणि यांच्यात सुद्धा हे झालं, म्हणजे हा एक प्रकारचा आळस म्हणू आपण, बाकी काही हे करण्यापेक्षा. पण त्यामुळे सगळंच वरवरचं सुपरफिशियल अशा तऱ्हेचं एक तयार झालेलं आहे की काय? कारण नाही नाही, मी काय म्हटलं की ते पर्पजवर अवलंबून आहे. कमी कॉस्ट मध्ये तुमचा पर्पज सर्व होत असेल तर ठीक आहे ना, पण तुमचं पर्पजच जर का असं असेल की नाही मला हे बनवायचं आहे बरं का, मला ते समजलंच पाहिजे, तर मग तुम्ही थोड्या कॉस्ट वरती तुम्ही वरवरचं तुम्ही नाही निभावू शकत. हा, पण पर्पज ठरवतानाच असाच कुणी नाही, म्हणजे कमीत कमी एफर्ट्सनीच तो सर्व होईल असाच पर्पज जर निवडत राहिले लोक तर काय? आणि असं दिसतं म्हणजे सध्या खरोखरच. तर ते सोशल सिस्टीम्स वरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही जिथं नोकरीला लागला ते तुमच्याकडून काय अपेक्षा करता आहेत, त्यांच्या अपेक्षा पण आउटपुट द्यावा लागतो ना. मग त्यांची अपेक्षा जर का असेल की नाही नाही यांनी हे बनवून दाखवलंच पाहिजे मला, तर मग तुम्हाला झक मारत ते करावं लागतं. जर त्यांची अपेक्षा एवढीच असेल की नाही यांनी हायफाय बोलून 4 लोकांना इम्प्रेस करावं, तुम्ही तेवढंच करा. कारण टेक्नॉलॉजी डेव्हलप करून दाखवा हा वेगळा चॅलेंज आहे, आणि त्याला तुम्हाला पुरेसे इनपुट दिल्याखेरीज तुम्ही ते यू कांट मीट दॅट चॅलेंज. सर, मग डिअर्सची शिंग जी दरवर्षी गळून पडतात, त्यांचं पर्पज सर्व झालं की ती गळून पडतात, पण हत्तींचे सुळे मात्र हत्ती आयुष्यभर मरेस्तोवर वागवतात. ह्याच्यात त्या अवेलेबल फिमेल्स आणि त्या सीझन वरती अवलंबून असेल का सगळं? हा, म्हणजे ब्रीडिंग सीझन आहे की नाही हा एक गोष्ट महत्वाची आहे. वर्षभर ब्रीडिंग चालतं का काही ठराविक सीझन आहे. आणि
दुसरी गोष्ट की त्या स्पीसीज मध्ये किंवा त्या स्पीसीज असणे अख्खी फॅमिली पण असेल, त्याच्यामध्ये सिग्नलिंग कसं इव्हॉल्व्ह झालंय त्याच्यावर पण अवलंबून आहे. म्हणजे डिअर फॅमिलीमध्ये शिंगांचा तसा प्रत्यक्षात फार उपयोग नसतो, ते डिस्प्लेसाठी असतात. होय होय. म्हणजे शिंग असतात की आता मी वाघापासून माझं रक्षण करू शकतो का? नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर शिंग ही डिस्प्लेसाठी असतात. मग जर का डिस्प्ले जर का असेल तर जेवढी जास्ती कॉस्टली तेवढं चांगलं. कारण यू आर ऍक्च्युअली डिस्प्लेइंग दॅट आय कॅन बेअर दिस कॉस्ट. आणि त्यामुळे दरवर्षी गळून नवीन येणं म्हणजे यू आर डिस्प्लेइंग की बघा एवढे कॉस्टली गोष्टी मी करू शकतो. पण मग सुळे कायमच राहतात. कारण एकतर त्यांच्याकडे असं हत्तींमध्ये असा सीझन नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी की हे फॅमिली लेव्हलला कसं इव्हॉल्व्ह झालंय, मी म्हटलं तसं की आता डिअर आणि अँटेलोपच्या इकॉलॉजी मध्ये काही फार मोठा फरक नाहीये. थोडा आहे, अगदीच नाही असं नाही, पण तरी डिअर्स मध्ये ती गळून दरवर्षी येतात आणि अँटेलोप्स मध्ये ती कायम नाही. पण काही गोष्टींना कारण असतात ती सापडणं आणखी खरी आहेत की नाही याचा शोध घेणं काही सोपं नसतं. पण काल काहीतरी त्या ते हे होतं ना, डायनोसॉरचं अॅनिमेशन होतं ना, त्याच्यावरून मला ही गोष्ट स्ट्राईक झाली की रेप्टाईल्स आणि फ्रॉग्स मध्ये विषय तो प्राणी जसा जसा मोठा होतो तशी त्याची प्रपोर्शन बदलत नाहीत बरं का, जी मॅमल्स मध्ये बदलतात, पक्ष्यांमध्ये सुद्धा बदलतात. म्हणजे आपल्याकडे लहानपणी फक्त माणसाचं असं नाही, सगळ्याच मॅमल्सचं डोकं आणि शरीराचं प्रपोर्शन खूप वेगळं असतं. आधीच मुळात मोठं असतं आणि मग डोक्याची वाढ कमी होते, शरीराची वाढ खूप जास्त होते. आणि फ्रॉग्स मध्ये हा ऍक्च्युअली डेटा पाहिला मी, तर प्रपोर्शन बदलत नाहीत. फ्रॉग्स त्याच प्रपोर्शन मध्ये मोठे होतात. त्याच जातीचा छोटा फ्रॉग आणि मोठा फ्रॉग घेतला तर छोट्यामध्ये डोकं प्रपोर्शनेटली मोठं आहे असं नसतं, ते त्याच प्रपोर्शन मध्ये वाढतात. तर असं का? तर मग ते करता करता मग लक्षात आलं की दोन्हीच्या ब्रेन फंक्शन मध्ये बराच फरक आहे. आणि विशेषतः बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये अर्ली लाईफ लर्निंग व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट. ओके, जो त्यामुळे लोअर व्हर्टिब्रेट्स मध्ये अर्ली लाईफ लर्निंगला इतकं महत्व नाही, अजिबात नाही असं नाही, पण मॅमल्स इतकं नाहीये. आणि लर्निंग कसं होतं तर ते न्यूरॉनल कनेक्शन मधून होतं. म्हणजे न्यूरॉन्स एकमेकांना कसे कनेक्टेड आहे, तो कुठून कुठे हे जाऊ शकतो, पल्स जाऊ शकते, त्याच्यावरती सगळी मेमरी आणखी तुमची इन्फॉर्मेशन आणि लर्निंग हे सगळं अवलंबून आहे. तर प्रत्येक न्यूरॉन कशा पद्धतीने कनेक्ट झालाय ह्याच्यावरती जर का मेमरी अवलंबून असेल तर यू कॅनॉट रिप्लेस न्यूरॉन. तो न्यूरॉन जर का बाकीच्या सगळ्या सेल्स, जुन्या सेल्स मरतात आणि नवीन सेल्स तयार होतात, हे न्यूरॉन्सच्या बाबतीत होऊ शकत नाही, कारण तसं झालं तर तुमची सगळी जाईल ना. आणि त्यामुळे लर्निंग हे तोपर्यंतच राहतं जोपर्यंत तुमचे न्यूरॉन्स तसे आहेत. याचा अर्थ असा की जे तुम्ही लहानपणी शिकाल किंवा कुठल्याही वयामध्ये, लहानपणी जास्ती असतं लर्निंग, मोठे प्रपोर्शनेटली कमी होतं, पण तुम्ही जे एकदा शिकाल ते तुमचे ते न्यूरॉन जोपर्यंत शाबूत आहेत आणि ती कनेक्शन जोपर्यंत तशी तोपर्यंतच राहणार आहे. आणि त्यामुळे मॅमल्स मध्ये लहानपणी डोकं मोठं असणंच आवश्यक आहे, त्याला काही इलाजच नाही. आणि नवीन न्यूरॉन्स वाढवून आणि मेंदूचं साईज वाढवून फक्त काही होणार नाही. पण फ्रॉग मध्ये किंवा फिश मध्ये वेअर इन्स्टिंक्ट्स डॉमिनेट मच मोर दॅन लर्निंग, हे चालू शकतं. म्हणून एकदा पोहायला शिकलं की आपण विसरत नाही.
हा, कारण ती सर्किट्स नाही जात. इन्स्टिंक्ट बद्दल एक विचारायचं होतं सर. इन्स्टिंक्ट हे म्हणजे हनीबीज मध्ये किंवा असे जे काही प्राण्यांमध्ये आपण इन्स्टिंक्ट बघतो ते जेनेटिकली कोडेड असतं का त्यांच्या ब्रेन मध्ये किंवा न्यूरल सिस्टीम मध्ये असतं? इन्स्टिंक्ट ज्या आहेत त्या दे हॅव टू बी हेरिटेबल, म्हणजे जेनेटिक. पण तो प्रोग्राम आहे, दॅट प्रोग्राम ट्रान्सलेट्स इनटू द इसेन्शियल न्यूरॉनल सर्किट्स. ओके. कारण बिहेवियर इव्हॉल्व पण होत असेल तर ते मग डीएनए मध्ये कसं एन्कोड होतं किंवा? हा, आता ही गोष्ट आपल्याला कमीत कमी माहिती आहे. अच्छा. म्हणजे असं आपण म्हणत आलेलं आहे की आपली सगळी इन्फॉर्मेशन डीएनए मध्ये असते. ते चुकीचं आहे, म्हणजे 100% बरोबर नाही त्याचं, कारण बरीच इन्फॉर्मेशन ही डीएनए खेरीज पास ऑन होत असते, पण त्याच्याबद्दल अजून खूप कमी माहिती आहे. पण तरी आपण असं गृहीत धरू की सगळं डीएनए येतं. तर डीएनए मधून प्रोटीन्स कशी येतात हे आता खूप चांगलं समजलंय, पण त्याच्या पुढचं नाही समजलं. तर बिहेवियर कसं इनहेरिट होतं हे काही समजलं नाही. मग ते काही प्रमाणात हॉर्मोन्स अवलंबून असेल, काही प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट कशी झाली त्याच्यावर अवलंबून असेल, वगैरे वगैरे, असं मोघम स्वरूपामध्ये माहिती आहे. पण ही गोष्ट व्यवस्थित दिसते की मेनी बिहेवियर्स आर इनहेरिटेड, पण त्याचं मेकॅनिझम मात्र काही माहिती नाही. आणि हे दिस अप्लाइज फॉर इन्स्टिंक्टिव्ह बिहेवियर्स, नॉट लर्न बिहेवियर्स ऑब्विसली. नाही, ते गमतीशीर आहे. लर्न बिहेवियर मध्ये कसं आहे माहितीये का, यू कॅनॉट लर्न एव्हरीथिंग. म्हणजे तुमची लर्निंग कॅपॅसिटी ही हार्डवायर्ड असते. तुम्ही काय शिकू शकता, काय शिकू शकत नाही, किंवा कुठली गोष्ट शिकायला सोपी आहे, कुठली गोष्ट शिकायला अवघड आहे, हे ऑलरेडी प्रोग्राम्ड आहे. वाव. आणि हे आपल्याला दिसतं. म्हणजे आपण आता हल्ली सर्कशीच येत नाहीत किंवा सर्कशीमध्ये प्राण्यांचे खेळ नसतात, ही गोष्ट वेगळी. पण पूर्वी जेव्हा सर्कशी यायच्या त्यावेळेला हे अगदी ठरलेलं होतं की कुठल्या प्राण्याकडून कुठलं काम करून घ्यायचं. आता जळत्या त्या गोलामधून उडी मारायची, तर हे कार्निव्हर्स पैकी तरी करू शकेल. हरणांना उड्या मारता येत असल्या तरी त्यांना तुम्ही त्यांना हे नाही शिकवू शकत की या जळत्या गोलामधून उडी मार. ते कुत्र्या मांजरांच्या फॅमिलीतले प्राणीच का. मग तुम्ही वाघाला शिकवू शकता, तुम्ही कुत्र्याला शिकवू शकता, पण डिअर किंवा अँटेलोपला नाही हे शिकवताय. म्हणजे कोण काय शिकू शकतो याच्यावरती हे ऑलरेडी प्रोग्राम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी या एका सेलमध्ये येतात शेवटी. जो काही झायगोट तयार होतो एग आणि स्पर्म मधून, त्याच्यामधून हे सगळं येतं. म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन, सगळा प्रोग्राम हा त्या एका सेलमध्ये असायला पाहिजे. पण तो सगळा फक्त डीएनए मध्ये असतो, किंवा डीएनए असेल तर पुरे अशातला भाग नाही. म्हणजे उदाहरणार्थ हे बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये झालं की अंड जर का उगवलं नाही, गार पडलं काही काळ, तर ते मरतं. त्याच्या डीएनए तसाच असतो, काही फरक पडलेला नाही, डीएनए डिग्रेड झालेला नसतो. पण ते अंड जर का काही काळ गार पडलं तर त्याच्यात मधले जे काही ग्रेडियंट्स असतात, ते ग्रेडियंट्स नाहीसे होतात डिफ्युजननी, आणि ते जर का ग्रेडियंट्स गेले तर त्याची डेव्हलपमेंट नाही होत. डीएनए सगळ्यात असते, डीएनए मध्ये काही चेंज जरी झाला नाही तरी डेव्हलपमेंट नाही होत, नाही होत, कारण द ग्रेडियंट्स हॅव इन्फॉर्मेशन. आणि एकदा जर का ते ग्रेडियंट्स हे अंड घालतानाच तयार झालेले असतात. म्हणजे
एखादा मॉलिक्यूल किंवा एखादं केमिकल त्याचं या एंडला कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे आणि दुसऱ्या एंडला कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. सो दिस इज अ ग्रेडियंट. याचा अर्थ असा की या ग्रेडियंट मध्ये पण इन्फॉर्मेशन आहे आणि ही इन्फॉर्मेशन जर का नसेल तर त्याची डेव्हलपमेंट होत नाही. याचा अर्थ डीएनएच्या बाहेर पण खूप इन्फॉर्मेशन आहे त्या अंड्यामध्ये, पण आपण फक्त डीएनए मध्ये सगळे इन्फॉर्मेशन आहे असं समजतो. ते एन्व्हायरमेंट आणि डीएनए या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधनं ते प्रोग्राम तो कम्प्लीट होतो मे बी. म्हणजे काही आय थिंक मगरीच्या ह्याच्यामध्ये क्रोकोडाईल मध्ये असतं ना की टेम्परेचर वरती सेक्स ठरतं. बरोबर. पण मी जे म्हणतोय ते आय एम नॉट टॉकिंग अबाउट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. ओके. मी असं म्हणतोय की अंड्यामध्ये अंड घालताना डीएनए खेरीज इतरही भरपूर इन्फॉर्मेशन आहे. बरोबर. सेल्युलर एन्व्हायरमेंट त्याच्या अराउंड. सेल्युलर एन्व्हायरमेंट किंवा व्हॉट एव्हर इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट सगळ्याच प्रकार. सर, मला एक प्रश्न होता असा की हे आता आपण जे डेव्हलपमेंटचं म्हटलं म्हणजे इन्फॉर्मेशन काइंड ऑफ थिंग, तर ह्याच्यामध्ये आपण जे म्हणजे समजा आता एक कोंबडीचं अंड घेतलं त्यातलं जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचं जे प्रपोर्शन आहे आणि आता तुम्ही म्हणलं जसं ग्रॅडियंट आहे पोल टू पोल, एक मधल्या पोल टू पोल, तर सेम असं जेव्हा ते एक डेव्हलप होतं तर ते डेव्हलप होताना त्याचं जे थर्मोडायनामिक्स आहे त्याचा जो एनर्जी फ्लो आहे तर तो एनर्जी फ्लो सुद्धा इन्फॉर्मेशन म्हणून करता येतो का? म्हणजे दॅट इज ऑल्सो इन्फॉर्मेशन की एक कसं डेव्हलप व्हावं त्या पिल्लामध्ये कसं ते इन्फॉर्मेशन ही स्ट्रक्चर मध्ये असते. इन्फॉर्मेशन ही त्या स्ट्रक्चर मध्ये असते आणि दॅट गाइड्स द एनर्जी फ्लो. कारण मी जे बघितलंय म्हणजे मी MSc ला असताना ताडोबामध्ये व्हॉलेंटिअरशिप करायला गेलो होतो याच्यामध्ये टायगर काउंटिंग साठी. तर तिथे मी बघितलं की बरेचसे पक्षी आहेत ही अंडी फिरवतात. खास करून घुबडं जे आहेत ते मी बघितले की ते अंडी फिरवतात. जसं इंडियन ईगल आऊल आहे ते मी बघितलं होतं त्याचं खास करून की ते अंड ती जी फिमेल आहे ते अंड फिरवते आणि ती एकदा क्लॉकवाईज फिरवते आणि एकदा वर खाली पण करते त्याला. तर ते असं असू शकतं की तिला कळत असेल की हे अंड एका पर्टिक्युलर स्टेजला आलेलं आहे आणि आता मग त्याला अपसाइड डाऊन केलं की आपण आता त्याला फिरवलं तर जो जो एनर्जी फ्लो आहे त्याच्यातला तो ऍज अ इन्फॉर्मेशन किंवा ऍज अ ट्रिगर पॉइंट म्हणून तो जात असेल का? नाही, याचा अंड फिरवण्याचा ते सगळ्या बाजूनी उद्धार राहावं हाच उद्देश असेल असं मला वाटतं. त्या फिरवण्यामध्ये आणखीन काही इन्फॉर्मेशन आणि त्याच्या डेव्हलपमेंटवरती परिणाम होत असेल असं वाटत नाही. आणि याचे आधी टेस्ट घेणे शक्य आहे की थंडीच्या दिवसामध्ये जास्ती फिरवतात का हे पाहणं शक्य आहे. म्हणजे जर का त्याला सगळ्यांनी चांगली ऊब मिळावी असं जर का असेल तर मग थंडीच्या दिवसामध्ये फिरण्याची फ्रिक्वेन्सी जास्ती असली पाहिजे. तेवढी ऑब्झर्वेशन घेऊन पाहिजे. तर सगळेच पक्षी पण अंडी फिरवतात. हो, ते अगदी कॉमन आहे. सर, कासवीण अंडी घालते ती विशिष्ट क्रमाने आणि तशीच ती घालते आणि आता जी अंडी त्या कासवाची घातलेली हे करतात इन्क्युबेशन मध्ये तर ती त्याच क्रमाने ठेवायला लागतात तरच ती उगतात असं एक ऑब्झर्वेशन मी ऐकलं. ते बरोबर आहे का? माहित नाही, मी नाही ऐकलेलं कधी असं. त्याचप्रमाणे म्हणजे काय ते तसं क्लस्टर असतं. तर जशी ती घातलेली असतात कासविणीने तशीच्या तशीच ती इन्क्युबेटर मध्ये ठेवली तर ती हे होतात, त्यातनं पिल्लं सगळी बाहेर येतात. नाही तर ती बरीचशी अंडी वाया जाण्याची शक्यता असते असं एक ऑब्झर्वेशन आहे. ते कोकणात ते कोकणात ते भाऊ काटदरे काम करतात ना
पण त्यांच्याकडून पण असंही आपल्याकडे आवाज बराच येतोय, आवाज काहीतरी प्रॉब्लेम आहे कनेक्टिव्हिटी मध्ये असं दिसतंय. तुमची बँडविड्थ लो आहे असं इथे आलंय स्क्रीनवर मेसेज. हा तेच काही ना काहीतरी सगळीकडे प्रॉब्लेम येतात असं दिसतंय. एनिवे पण आपण हे कंटिन्यू करू पुढच्या वेळेला. चाकाचा पण विचार करा आणि अंड्याचा पण. सर, हंटर गॅदरर स्टेज पासून आतापर्यंत ह्युमन बिईंगच्या डीएनए मध्ये काय फरक पडलेला आहे? खूप कमी कमी पडलाय रिलेटिव्हली. मी असं ऐकलंय की इवन उंदराच्या आणि माणसाच्या डीएनए मध्ये फक्त म्हणजे 99.9% सिमिलॅरिटी असते आणि 0.1%च फरक असतो. तुम्ही जर का प्रोटीन कोडिंग रिजन पाहिलेत किंवा प्रोटीन सिक्वेन्स पाहिला तर फार फरक नसतो. म्हणजे आता हिमोग्लोबिन, तर हिमोग्लोबिन आता व्हर्टिब्रेट सगळीकडे आहे आणि त्या हिमोग्लोबिनच्या सिक्वेन्स मध्ये फार फरक नाही पडलेला. ते कुठेतरी एखादा अमायनो ऍसिड इकडचं तिकडे झालं त्याच्यापेक्षा फार फरक नसतो. तर मग या जाती एवढ्या वेगवेगळ्या का आहेत, तर त्याचं कारण काय आपल्याला पूर्णपणे माहिती असण्याचा भाग नाही. पण काही सटल डिफरन्सेस आणि इव्हन नॉन कोडिंग मधले रिजन मधले डिफरन्सेस यांनी डेव्हलपमेंट मध्ये खूप मोठा फरक पडतो असं दिसतो. पण नक्की का, कसं, त्याचं प्रिन्सिपल कळलंय का तर नाही कळलेलं. काही असोसिएशन्स कळले पण ते नक्की कसं करतं हे कळलंय का तर नाही. एपिजेनेटिक्स वरती पण बरंच काय अभ्यास चालू आहे ना याच्या संदर्भात. हो चालू आहे, पण म्हणजे आता कसं आहे की त्यातले डिटेल्स बाहेर पडत आहे. त्याचा अर्थ लागलाय का नाही, पण आता डेटा अक्युमुलेट होतोय, केव्हा तरी त्याचा अर्थ लागेल असं आपण गृहीत धरू. सर, पक्षी अंडी घालतात आणि जमिनीवरती राहणारे पक्षी म्हणजे थोडक्यात टिटवी किंवा तितर किंवा कोंबड्या वगैरे, त्यांची पिल्लं एक 20 ते 24 दिवसामध्ये बाहेर पडतात आणि ती चालायला लागतात. पण काही बाकीचे जे पक्षी आहेत त्यांच्या अंड्याचा आकार साधारण सेम आहे, ते साधारण 20-25 दिवसामध्येच बाहेर पडतात, पण त्यांना खूप निडिफिकेशन लागतं. तर असं काय इव्हॉल्व्ह झालेत हे पक्षी की ते पटापटापटा डेव्हलप होतात आणि ते बाहेर पडल्यानंतर चालू लागतात? याचं कारण असं की त्यांना दुसरं संरक्षण काही नाही ना, जमिनीवर जर का घरटा असेल. बरोबर आहे. हो हो. तर याचा कुठेतरी ट्रेड असणार. यांची डेव्हलपमेंट खूप रॅपिडली होते, तर कुठेतरी किंमत मोजावी लागत असणार. म्हणजे मे बी पेरेंट्सना खूप जास्ती काम त्यांना भरवण्यासाठी किंवा मुळात घालतानाच ते अंड्यांमध्ये जास्ती न्यूट्रिशन टाकावं लागतं. कुठेतरी त्याची कॉस्ट वेगळी घ्यावी लागत असणार, कारण विदाउट कॉस्ट जर का होत असतो तर सगळ्यांमध्येच झालं असतं. लाईफ सायकलच त्यांची तेवढी लहान असते ना, त्यामुळेही त्यांची डेव्हलपमेंट लवकर होणं गरजेचं आहे. कारण आय थिंक रिप्रोडक्शन आणि हे सगळंच ते पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून. आपण कंपॅरिझन कशाची करतोय की साधारणपणे तेवढ्याच आयुर्मानाचे पक्षी पण जे जमिनीवर घरटी करतात त्यांची पिढं जन्माला आल्यानंतर तासाभरात पळायला लागतात. आणि चिमणीसारखं आपण बघितलं तर त्यांचे डोळे पण उघडलेले नसतात, अंगावर पिसं पण आलेले नसतात, ते गोळे जन्माला येतात आणि कित्येक दिवसानंतर मग जरा इकडे तिकडे करायला लागतात. तर हा फरक का, तर साधी गोष्ट अशी आहे की जमिनीवर घरटा करणाऱ्यांना दुसरं संरक्षण काही प्रेडेटर्स जास्त असतील, त्यामुळे त्यांना फार पटापट डेव्हलप व्हावं लागतं.
तेच जर का तुम्ही झाडाच्या ढोलीत घरटं करत असाल तर यू आर रिलेटिव्हली सेफ. मग थोडी उशिरा डेव्हलप झाली, ते काही काळ गोळे नुसते पडून राहिले, ते बिघडत नाही. बर, तर आज थांबूया. आणखीन दोन्ही चाकं आणि अंड्यांपासून पुढच्या वेळेला पण सुरुवात करायला हरकत नाही, कारण ते चाकाचं जास्ती, किमान चाकाचं तरी, अंड्यांचा फार फार कॉम्प्लेक्स आहे, पण चाकाचा तरी विचार करून ठेवा. ओके, चला मग गुड बाय म्हणू. ओके, गुड बाय, गुड नाईट एव्हरीबडी. गुड नाईट.